ज्या चित्रपटाच्या सिक्वलची प्रेक्षकांनी डिमांड केली असा सिक्वल येतोय मुंबई पुणे मुंबईचा सिक्वल येतोय मुंबई पुणे मुंबई 2 आणि याचा टीझर रिलीज झाला आहे आणि टीझरसाठीच मुंबई पुणे मुंबई 2ची टीम आपल्यासोबत आहे. टीझर आहे म्हटल्यावरती जास्त काही रिव्हील होणार नाही आणि करूही नाही. तुम्हा दोघांना खास करून प्रश्न आहे. फार अनेक वेगवेगळ्या गोष्टी आम्ही चित्रपटात पाहिल्या. मुंबईच्या मुलीने पुण्याच्या मुलाला समुद्रावर भेळ खायला शिकवली का? हो, शिकवली. म्हणजे तो डेटिंग टाईम बराच मिळाला आम्हाला, त्यामुळे तो आला बरेचदा भेटायला. आणि मुंबईची खासियत जी आहे आणि जितकी देखणी मुंबई आहे आणि जी भुरळ पाडते ते सगळं दाखवलं पुण्याच्या मुलाला. आणि जेव्हा मुंबईची लोक पुण्याच्या फॅशन सेन्सला क्रिटिसाइज करत होती तर त्यात काही बदल झालेत का? आम्हाला काही फरक पडत नाही कारण आमची स्वतःची एक फॅशन आहे आणि आमचा सेन्स पण स्वतःचा आहे. त्यामुळे लोक काय म्हणतात त्याचा विचार आम्ही कधीच केला नाही आणि इथून पुढेही करणार नाही. नक्कीच. म्हणजे ह्याच्यावरती काय काही नाही, आता मी प्रयत्न सोडून दिलेत. सुरुवातीला वाटलं होतं की काहीतरी सुधारणा होईल, पण आता मला असं वाटतं की पदरी पडलं आणि पवित्र झालं. माणूस आवडलाय, काय करणार. आता खूप मोठी चूक ऑलरेडी करून ठेवली आहे. त्या माणसाच्या प्रेमात पडल्यामुळे आता त्याचं काय कसा दिसतो वगैरे फार वरवरच्या गोष्टी आहेत, पण त्यामुळे भांडणं होत राहतात थोडी थोडी. 5 वर्ष साधारण आम्ही थांबलो आहे आणि तरीही अजून लग्न थोडंसं ठरवायचं बाकीच आहे. जागा कुठे? हे एवढा वेळ का? 5 वर्ष एक लग्न ठरवायला? लग्न ही खरंच खूप महत्त्वाची आणि खूप मोठी गोष्ट असते प्रत्येकाच्या आयुष्यात. त्यामुळे दोघाही मुलांनी आणि मुलींनी सांगितलं की आम्हाला थोडा वेळ हवा आहे, आम्हाला एकमेकांना जाणून घेऊ देत. पण आता 5 वर्ष गेले, त्यामुळे आता लग्नाला तयार झालेले आहेत दोघे. वी आर ऑल्सो हॅपी की संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही पण या देशाबाहेरसुद्धा जिकडे जिकडे मराठी रसिक प्रेक्षक आहेत त्या सर्वांना ज्या कपलनी प्रेमात पाडलं, अल्टिमेटली त्या कपलचं आता 12 नोव्हेंबरला लग्न होतं आहे. नक्कीच. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा वाटतो पूर्ण सिक्वल पाहताना, पूर्ण मूवी पाहताना, की रेड स्कर्ट व्हाईट टॉप आणि एक तुझी हाफ पॅन्ट, ह्यावेळेस कपडे किती असणार आहेत? किती पाहायला मिळणार आहे? त्या खर्च वाढलेला असेल नक्कीच. लग्न म्हटल्यानंतर पसारा वाढतोच, खर्च वाढतोच. आणि पहिला भाग एका दिवसाची गोष्ट होती. शक्यतो माणूस घराबाहेर पडल्यानंतर कपडे बदलत नाही, तो घरी गेल्यानंतरच कपडे बदलतो, अशी आपल्यात एक प्रथा आहे, सवय आहे. त्यामुळे ती एका दिवसाची गोष्ट असल्यामुळे कपडे सेम होते. आता लग्न आहे म्हटल्यानंतर एका दिवसात ठरणार नाही, त्याला बरेच दिवस लागतात, काही काळ जावा लागतो. त्यामुळे खूप छान कपडे ह्यावेळी बघायला मिळतील दोघांचेही. दोघे ॲज इट इज खूप छान दिसतात, स्क्रीनवर अजून छान दिसत आहेत. त्याचसोबत हळूहळू आम्ही आता ह्यावेळी त्यांच्या घरात शिरलो आहे, मुंबईच्या घरात शिरलो आहे, पुण्याच्या घरात शिरलो आहे, त्यामुळे अधिक धमाल आहे. नक्कीच. तुम्हा दोघांनाही हाच प्रश्न आहे की अगदी एका दिवसाचा चित्रपट होता, त्यामध्ये सगळंच लिमिटेड होतं आणि तरीही तो चित्रपट अर्थात बेस्ट फिल्म, आणि आता हे सगळं ग्रँड होणार आहे, एक लग्न असणार आहे. तर हा अगदी एका दिवसाचा प्रवास ते एक मोठं लग्न, हा सगळा सफर कसा? खूप एक्साइटमेंटनी भरलेला होता. आणि सतीश म्हणाला होता की पहिल्या पार्टमध्ये जे काही करायचं राहून गेलं मुलीसाठी ते सगळं आता मी दुसऱ्या पार्टमध्ये करणार आहे. सो खूप लाड झालेले आहेत या सिनेमातही काम करताना. सीनची व्हरायटी म्हण, माणसं म्हण, कपडे म्हण, लोकेशन्स म्हण, सिच्युएशन्स, जे काय असेल ते खूप जास्त टुवर्ड्स लग्न असल्यामुळे जास्त हॅपनिंग आहेत गोष्टी आणि तितक्याच एक्साइटमेंट आणणाऱ्या पण आहेत. त्यामुळे हा प्रवास खूपच जास्त छान होता आणि मोठ्या मोठ्या रस्त्यावर जातो आहे मी. आणखी छोट्यातनं मोठा प्रवास सुरू झाला. नक्की. स्वप्नील, तू काय सांगशील? हो, ॲब्सोल्युटली. मुंबई पुणे मुंबईची जी गरज होती ते त्या सिनेमात बघायला मिळालं. म्हणजे एका दिवसाची गोष्ट होती म्हणून कपडे बदलले नाहीत किंवा ती पुण्यात येते त्यामुळे लोकेशन सगळी पुण्याची होती. या सिनेमाची जी गरज आहे त्या हिशोबाने हा सिनेमा बनला आहे. सो दोघांचे परिवार जर गरजेचे आहेत तर मग परिवार आहेत, ते त्यांचा परिवार जर मुंबईला येत असेल तर मग मुंबईची लोकेशन्स आहेत, हे जर पुण्यात जात असतील तर पुण्याची लोकेशन्स आहेत. सो आय थिंक सतीश पार्ट 1मध्ये पण ही वॉज ट्रू टू द स्टोरी आणि पार्ट 2मध्ये पण ही इज ॲब्सोल्युटली ट्रू टू हिज स्टोरी. आणि गोष्टीला जे पाहिजे, जे पूरक आहे ते सगळं केलं आहे आणि मनापासून केलं आहे. मग गाणी म्हणजे गाण्यांचं डिपार्टमेंट म्हण, कॉस्ट्युम्स म्हण, लुक्स म्हण, लोकेशन्स म्हण, सेटअप म्हण, ग्रँजर म्हण, जे या गोष्टीची गरज म्हणून होतं ते सगळं केलं आहे. तुला कुठेही सिनेमा बघताना असं नाही वाटणार की अरे हे का केलं, असं काही नाही. म्हणजे ओढून ताणून काही केलं नाही की चलो अभि एक गाणं मॉरिशियस में करते हैं, असं नाही केलं. जितकी इमानदार ती गोष्ट होती तितकंच इमानदार या सिक्वलशी राहण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला आहे आणि आय थिंक दॅट मेक्स आवर जॉब व्हेरी इझी. कारण मग
ते हे कपडे मी का घालतोय, आत्ता मी असं का वागतोय, किंवा आत्ता मी इथे का बसलोय, असे प्रश्नच पडत नाहीत नटांना. आणि देन द एंटायर सेलिंग इज व्हेरी स्मूथ. सो खूप वेगळा सिनेमा बघायला मिळेल. फक्त त्यातला इसेन्स आहे तो मुंबई पुणे मुंबईचा आहे. बाकी इट्स अ बिग प्लॅटर दिस टाइम. नक्की स्वप्नील, तुला एक प्रश्न विचारायचा वाटतो की जेव्हा हा चित्रपट तू करत होता पहिला पार्ट, तेव्हा मुंबईकर म्हणून आम्ही तुला पाहत होतो. आता जेव्हा प्रेक्षक मुंबई पुणे मुंबई 2 पाहिल तेव्हा स्वप्नील जोशी म्हणून पाहणार आहे. तर हे जे पूर्ण हा जो प्रवास आहे की तेच कॅरेक्टर परत रंगवायचं आहे, हे कसं काय तू मेंटेन? मी खरं सांगतो, आणि ह्याच्यात काही मॉडेस्टी नाही किंवा हंबलनेस नाही. मी मनापासून सांगतो की ह्याचं संपूर्ण श्रेय सतीशला आहे. जेव्हा दिग्दर्शक सतीशसारखा असतो तेव्हा नट म्हणून तुम्ही इतकंच करायचं असतं, जे मी संजयबद्दल पण म्हणतो, जे मी सतीशबद्दल नेहमी म्हणतो, की तुम्ही नट म्हणून इतकंच करायचं असतं की तुम्ही तुमची मान त्याच्या खांद्यावर ठेवायची असते आणि तो नेईल तिकडे जात राहायचं फक्त. त्यामुळे ह्याचं ॲब्सल्युटली क्रेडिट मला नाही आहे, ह्याचं संपूर्ण क्रेडिट सतीशला आहे. सतीशला जसा तो दिसला, सतीशला की तो चालेल असा, तो बोलेल असा, त्याचा भांग कसा असेल, तो घड्याळ कुठल्या हातावर घालेल पासून ते तो आत्ता उभा राहील का आत्ता बसेल इथपर्यंत सतीशला ऑलरेडी सिनेमा दिसतो, जेव्हा तो सिनेमा लिहून आपल्याला ऐकवायला येतो तेव्हा. त्यामुळे ॲज अन ॲक्टर यू डोंट नीड टू डू एनिथिंग. तो जर तो तुम्हाला आवडला यावेळेस आणि जर तो तुम्हाला भावला तर ते संपूर्ण क्रेडिट सतीशचं आहे. जर त्याच्यात काही कमी राहिले असतील तर ॲज अन ॲक्टर मी कमी पडलो. काय सांगा? हे स्वप्नीलचं खूप प्रेम आहे माझ्या जो बोलतोय. पण मुंबई पुणे मुंबई हा कम्प्लीट टीमवर्कचा सिनेमा आहे. पहिल्या भागात मी आणि माझा कॅमेरामॅन स्वप्नील आणि मुक्ताच्या जवळजवळ 20-25 फूट लांब बसायचा. तरीसुद्धा त्यांनी विदाऊट इन्स्ट्रक्शन्स त्या दोघांनी जे पहिल्यांदा ब्रीफ झाले त्या पद्धतीने त्यांच्या भूमिका पार पाडल्यात. ह्याच्यापेक्षा जास्ती मी सांगू शकणार नाही. म्हणजे स्वप्नील जर सांगत असेल की हे सगळं माझं ठीक आहे, गोष्ट लिहिताना किंवा कन्सिव्ह करताना कॅरेक्टर्स आपल्या डोक्यात असतात, पण अल्टिमेटली ॲक्शन म्हटल्यानंतर तो ओके होईपर्यंत ते सगळं त्या दोन कलाकारांच्या हातात होतं. आणि खरंच त्या दोघांनी जे कॅरेक्टर्स निभावलेत, मी तीच कॅरेक्टर्स फक्त पुढे नेलेत. त्यांना काही वेगळं, आम्ही काही ग्रूमिंग सेशन वेगळं केलं नाही की आम्ही आधी भेटलो आणि आता कसं वागायचं. माझं असं म्हणणं आहे की पहिल्या दिवशी शूटिंग करताना मला असं वाटलं की फार तर 5-7 दिवस गेलेत मध्ये, आणि ॲब्सोल्युटली पहिल्या भागातनं दुसऱ्या भागात हे दोघे असे चालत आलेले आहेत. इतके ते दोघेही मुरलेले कलावंत आहेत, प्रचंड हुशार कलाकार आहेत हे दोघे. त्यांना गोष्ट काय आहे आणि आपण काय नाही केलं पाहिजे ह्याचा कम्प्लीट सेन्स आहे. त्यामुळे मी ॲज अ डिरेक्टर माझं काम खरंच खूप हलकं होतं. आता एक शेवटचा प्रश्न तुम्हा दोघांना, की पहिला पार्ट जेव्हा पाहिला आम्ही तेव्हा दोघंच होते आणि जसं तुम्ही म्हणालात प्रेम करण्यासाठी दोघांची गरज असते आणि ते आम्हालाही पटलं पाहिल्यानंतर. त्याच्यानंतर आता मुंबई पुणे मुंबई 2मध्ये लग्न आहे, खूप माणसं आहेत, तर तीही उत्सुकता तुमच्यातही असेल, अरे तेव्हा आम्ही अगदी दोघं होतो आणि आता काय काय असणार आहे. तर ती उत्सुकता कशी होती जेव्हा ह्यांनी सांगितलं की मुंबई पुणे 2मध्ये लग्न असणार आहे? ट्रीट होती आमच्यासाठी, कारण मी मगाशी म्हटलं तुला जसं की त्या पात्रांच्या प्रेमात होते. त्यामुळे मला उत्सुक होतं की जे आईवडील कोण असतील, ह्याची बहीण भावंड असतील का, कुठे जाणार आहेत. मी पहिल्या पार्टमध्ये काही एक छोट्या जागा सोडल्या होत्या की ती फोनवर बोलते बहिणीशी, मग ती कोण असेल, किंवा याचे आईवडील कोण असतील, ज्यांच्या घरी मी जाणार ते कोण असतील. हे सगळं जे होतं ते आम्ही त्याला सतत भंडावून सोडायचं, झालं कास्टिंग झालं, कोण आहे आई सांग ना कोण आहे. कारण उत्सुकता होती. उत्तम लिहिलेलं स्क्रिप्ट होतं, अश्विनीने खूप छान लिहिले, डायलॉगसुद्धा त्याचा एक फ्लेवर छान जपला आहे पहिल्या पार्टचा. आणि आता ती जास्त पात्र आहेत, 2 गोष्टींना रिप्रेझेंट करणारी, 2 वेगवेगळ्या ठिकाणी असणारी. सो त्याबद्दलची एक आत्म उत्सुकता होती की म्हणजे कसं सांगू का, की उत्तम को ॲक्टर मिळणं हे चांगला लाईफ पार्टनर मिळणं इतकंच अवघड असतं. हां, आणि ते कधी कसं मिथ वाटतं आपल्याला की नाही हे खरं तर स्वप्नवतच आहे. तसं हे स्वप्नवत असतं आणि सतीश मात्र हे स्वप्न नेहमी पूर्ण करतो. म्हणजे पहिल्यांदा स्वप्नीलच्या रूपाने की अमेझिंग, म्हणजे काही मग डोळे झाकून या दोघांकडे बघून हे जर हो म्हणाले तर चांगला झाला शॉट, एवढंच असतं त्यामध्ये. म्हणजे तसं यावेळेस होतं की आणखीन लोक असणार आहेत, आपल्या घरात आणखीन लोक येत आहेत, आता कोण येणार आहेत. तर ते एक उत्तम स्वप्न सतीशने यावेळेसही पूर्ण केलं आणि अप्रतिम कास्ट केलं आहे. ॲब्सोल्युटली मुक्ता म्हणली त्याप्रमाणे की हा चित्रपटाचे जेव्हा हळूहळू वेगवेगळे थिएट्रिकल ट्रेलर्स येतील आणि हळूहळू जेव्हा ह्याचं कास्ट तुमच्यासमोर येईल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की सतीश हॅज मॅनेज्ड टू गॅदर सम ऑफ द फायनेस्ट पीपल इन द फ्रॅटर्निटी फॉर द फिल्म. अँड वेन आय से फायनेस्ट, मी फक्त स्टार्स किंवा मोठे कलाकार किंवा त्यांची नावं ह्या हिशोबाने नाही, तर फायनेस्ट ह्युमन बिईंग्स आणि सम अमेझिंग ॲक्टर्स.
अशा लोकांचं एक सतीशने एक अख्खी फळी उभी केली या सिनेमासाठी. आणि हे फक्त सतीशच करू जाणे, कारण ह्यांच्यापैकी प्रत्येकजण इतका ताकदीचा कलावंत आहे की प्रत्येकजण स्वतःच्या जीवावर एक फिल्म करू शकतो. या सगळ्यांनी या फिल्मचा एक भाग होणं आणि या सगळ्यांनी मिळून या फॅमिलीज उभ्या करणं आणि हा सिनेमा पुढे नेणं, आय थिंक इट्स अ ट्रीट. म्हणजे असं कितीतरी वेळा माझं आणि मुक्तीचं झालं आहे की आम्ही सीन बघताना शॉर्टकट व्हायचा आणि आम्ही, अच्छा माझी लाईन आहे, कारण समोरचा ॲक्टर इतकं ब्रिलियंट करत असायचा की असं व्हायचं की अरे क्या बात आहे यार. सो इतकं ब्रिलियंट कास्टिंग. आणि म्हणजे मी आत्ता इतकंच सांगतो, मी खूप एक्सायटेड आहे, मला इथे आहेत नावं मी सांगावी तुम्हाला, पण मी असं सांगतो की तुम्ही जेव्हा मुक्ताच्या आईवडिलांना बघाल तेव्हा तुम्हाला निर्विवाद असं वाटेल की हां या मुलीचे आईवडील हेच असू शकतात. किंवा तुम्ही जेव्हा माझ्या आईवडिलांना बघाल तेव्हा तुम्हाला निर्विवाद असं वाटेल की हां या कॅरेक्टरचा चे वडील आणि या कॅरेक्टरची आई हीच लोक असू शकतात. इतकं चपखल कास्टिंग केलं. अँड आय थिंक गुड कास्टिंग इज हाफ द जॉब डन. नक्कीच, थँक्यू सो मच. आता टीझर रिलीज झाला आहे तर त्यानिमित्ताने आपण एवढंच बोलूया. पुन्हा पुन्हा भेटू तेव्हा बरंच काही काही रिव्हील होईल. सो टिल देन ऑल द बेस्ट. थँक्यू. कॅमेरामॅन मंजित सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.